नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. BDS अकॅडमी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकत असतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर आपण LCM आणि SA बघता विद्यार्थी मित्रांनो, आपली फाउंडेशन बॅच सुरू आहे आणि त्या फाउंडेशन बॅचमध्ये आपण LCM आणि SA इथे बघत आहोत. LCM SAची सीरीज घेऊन चाललेलो आहोत. इथे आपण अगदी बेसिक लेव्हलपासून तर हाय लेव्हलचे जेवढे पण परीक्षात येणारे जेवढे पण प्रॉब्लेम आहेत, ते आपण सगळे इथे बघत असतो. आजपर्यंत म्हणजे LCM SCF सीरीजमध्ये आपण LCM हा पार्ट पूर्णपणे संपवलेला आहे आणि आजपासून आपण स्टार्ट करत आहोत SCF. म्हणजे आज आपण बघणार आहोत स्टार्टिंगला की SCF कशाप्रकारे फाइंड आउट करता येते आणि त्यावर बेस कशाप्रकारे आपल्याला एक्झामिनर आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारत असतात. LCM आणि SCF चॅप्टर खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये 2 ते 3 1 या 2 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतातच LCM आणि SCF आधारावर. आणि दुसरा प्रश्न म्हणजे असा, की LCM म्हणजे LCM आपल्याला काढणं आलंच पाहिजे. कारण टाईम अँड वर्क, स्पीड टाईम अँड डिस्टन्स अशा पुष्कळ साऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला LCM काढणं खूप महत्त्वाचं असते. ज्यावर आपलं डिपेंड असते, की क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा म्हणून. ठीक आहे. आणि मोस्टली प्रॉब्लेम आपण LCM काढून आपण जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर LCM म्हणजेच लसावी आपण मागच्या सेशनपर्यंत पूर्ण बघितलेलं आहे. त्याचे बेसिक्स बघितलेले आहे. परीक्षेत जशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आपण इथे बघितलेले आहे. आणि आज आपण बघणार आहोत SCF आणि SCF आधारित प्रश्न. ठीक आहे. हे टॉपिक पूर्णपणे कंप्लीट झाल्यानंतर मिक्स जशा प्रकारे LCM आणि SCF दोघांचाही मिक्स करून प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात ते प्रश्न आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. फक्त आज बघणार आहोत आपण SCF आणि त्यावर आधारित काही प्रश्न. ठीक आहे. तर हा जो सेशन आहे हा महाराष्ट्र लेव्हलवर जेवढ्या पण परीक्षा होतात, जसं वन भरती झालं, पोलीस भरती झालं, MPSC झालं, तलाठी झालं, तर सगळ्या परीक्षामध्ये जो मॅथ आणि रिझनिंग टॉपिक येतो, तो या आपल्या BDS अकॅडमी आपल्या चॅनलवर शिकवले जातात आणि अगदी बेसिक पासून तर हाय लेव्हलची जी टीचिंग आहे इथं केली जातात. तशा प्रकारे सेंट्रल लेव्हलवर बघितले गेले तर रेल्वे, SSC, CGL जे पण एक्झाम्स असेल सेंट्रल लेव्हलवर ज्याच्यात मॅथ आणि रिझनिंग विचारले जातात, तर ते सगळे टॉपिक आपल्या या BDS अकॅडमी ऑफिशियल चॅनलवर घेतले जातात. अगदी बेसिक लेव्हलपासून तर हाय लेव्हलपर्यंत. ठीक आहे. चला तर मग आज आपण डायरेक्ट काही कन्सेप्ट आहे SCFचे, SCF कशाप्रकारे काढायचं आहे हे आपण बघणार आहोत. 3 ते 4 कन्सेप्ट आहे. 4 प्रकारे आपण SCF काढून बघणार आहोत आणि त्यानंतर काही प्रॉब्लेम्स बघणार आहोत. ठीक आहे. चला तर मग सगळ्यांनी लक्ष द्या. आज आपण शिकत आहोत हायेस्ट कॉमन फॅक्टर, यालाच म्हणतात विद्यार्थी मित्रांनो HCF. ठीक आहे. हायेस्ट कॉमन फॅक्टर मराठीत म्हणतात त्याला महत्तम सामायिक विभाज्य, जे की मसावी त्याला मराठीत म्हणत असतात. ओके. तर आपण आतापर्यंत काय शिकलो? आपण शिकलो की SCF आतापर्यंत आपण शिकलो की LCM. LCM काय असते? लिस्ट कॉमन मल्टिपल. ठीक आहे. लसावी ज्याला म्हणतात. आणि आज शिकणार आहोत HCF. ठीक आहे. तर आज दोघंही सोबत मी तुम्हाला एक वेळेस सांगतो पुन्हा की LCM कसा काढायचा, त्यानंतर SCF. या कंपॅरिझननी तुम्हाला समजून जाणार की LCM काढण्याची पद्धत कशी असते आणि SCF काढण्याची पद्धत कशी असते. ठीक आहे. जसं मी एक्झाम्पल घेऊन राहिलो इथे, आपल्याला LCM काढायचा आहे 24 आणि 36 चा. ठीक आहे. 24 आणि 36 चा जर आपल्याला LCM काढायचा आहे, तर आपण काय करत असतो, याला ब्रेक करत असतो. 8 त्रिक 24 आणि हा काय 9 चौक 36. ओके. मग याचा LCM कसा निघणार? जर मी इथे 8 घेतले, ठीक आहे, तर इथचे 4 याच्यात येऊन जाणार, 4 दुणे 8. ओके. जर मी हे 9 घेतले, तर हे 3 याच्यात येऊन जाणार, 3 तरी 9. म्हणजेच आपल्याला LCM मिळाला. LCM किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो? 72. एकतर अशा प्रकारे जनरली आपण LCM काढत असतो. ओके. दुसरी स्टेप याचे काय करतो विद्यार्थी मित्रांनो, आपण फॅक्टर काढत असतो. किती? 24 आणि 36 चे. तर फॅक्टर कसे? फॅक्टर पाडून पण आपल्याला काढता येते. 2 गुणिला 2 गुणिला 2 आणि गुणिला 3 आणि 36 चे फॅक्टर काय होणार? 3 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 2. ठीक आहे. हे फॅक्टर कसे काढले हे तुम्हाला माहिती पाहिजे. आपण अशा प्रकारे फॅक्टर फाइंड आउट करत असतो. हे 24 असते. 2 2 आणि 12 दुणे 24 होतात. मग पुन्हा 2 नी भाग दिला तर 6 वाजते. 3 नी भाग दिला 3 दुणे 6 आणि हे 3 ओके. 3 नी भाग देण्याच्या बदले आपण 2 नी भाग देतो. 2 6 मग हे 3 आणि पुन्हा 3 1 3 म्हणजे आपल्याला फॅक्टर काय मिळाले? 2 2 2. बघा 2 2 2 आणि हे उरलेले 3. त्याच प्रकारे जर 36 चे फॅक्टर काढतो म्हटलं तर आपण कशाप्रकारे काढतो? पहिले 2 नी डिव्हाईड करतो. हे किती टाइम्स होणार? 18 टाइम्स होणार. पुन्हा 2 नी डिव्हाईड केलं तर हे किती टाइम्स होणार? 9.
3 तिरी 9, 3 3 1 म्हणजे बघा 3 3 आणि 2 2 हे झाले 36 चे फॅक्टर. ओके, हे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. हे पहिली जी मेथड आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे पहिली मेथड काय असते, प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. ठीक आहे, तर इथे लिहून घ्या तुम्ही पहिली मेथड, प्राइम फॅक्टरायझेशन. ठीक आहे, प्राइम फॅक्टरायझेशन मेथड म्हणतात. हे पहिली मेथड जे की आपण एलसीएम मध्ये बघितलं होतं की पहिल्या मेथडनी कशा प्रकारे एलसीएम फाइंड आउट केला जातो. ही आहे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. कोणती? ही. ठीक आहे, ही वाली. तर मग मग दुसरी जी आहे, दुसरी मेथड जस्ट टेक अ कॉमन. जस्ट टेक अ कॉमन. ठीक आहे, बघा हे दोन्ही मेथड काय सेमच आहे. याच्यामध्ये काय करत असतो, प्राइम फॅक्टरायझेशन करत असतो. ठीक आहे, प्राइम फॅक्टर काढल्यानंतर आपण त्याला फॅक्टराइज अरेंज करतो. ठीक आहे, त्यानंतर याच्यातून जस्ट एक कॉमन कॉमन घेतो आपण. बघा कॉमन कोणकोणता घेऊ, हे दोन घेतले. ठीक आहे, मग हे दोन घेतले. ओके, त्यानंतर हे 3 आणि हे 3 घेतले. ओके, हे झाले कॉमन. हे कॉमन घेतल्यानंतर जे रिमेनिंग असतात ते पण आपण घेत असतो. कोणते? हे 2 घेतले आणि याचे हे 3 घेतले. ठीक आहे, तर टोटल यांचे मल्टिप्लिकेशन केलं तर किती मिळणार? 2 दुने 4, 4 दुने 8, 3 तिरी 9, 8 9 72. तर अशा प्रकारे प्राइम फॅक्टरायझेशन मेथडनी पण आपण काय काढू शकतो? एलसीएम काढू शकतो. ओके, तर हे झालं एलसीएम काढणं. आता याच पद्धतीने जर आपल्याला एचसीएफ काढायचं आहे तर आपण आता एचसीएफ कसं काढू? ठीक आहे, हे आपण अगोदरच्या सेशन मध्ये पूर्णपणे कंप्लीटपणे बघितलेलं आहे. आता भर देऊया एचसीएफ वर. एचसीएफ. एचसीएफ मध्ये काय करत असतो, जर समजा आपल्याला 24 आणि 36च्या एलसीएम एचसीएफ काढायचा आहे, 24 आणि 36च्या. ठीक आहे, हे कंपॅरिझन तुम्हाला माहित असणं पुष्कळ महत्वाचं आहे. विदाउट कंपॅरिझन तुम्ही सामोर जाऊ शकत नाही. ठीक आहे, एक वेळेस तुम्हाला कंपॅरिझन माहित झालं की एलसीएम मध्ये आपण काय करतो आणि एचसीएफ मध्ये काय करतो, म्हणजे तुमच्या जेवढ्या पण ज्या डाउट्स आहेत ते पूर्णपणे क्लिअर होणार. ठीक आहे, चला सगळ्यात पहिले आपण ह्या दोघांचे एचसीएफ कसे फाइंड आउट करू ते बघूया. एचसीएफ मध्ये काय करत असतो, याचे पण आपण फॅक्टर पाडत असतो. तर 24 चे फॅक्टर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. ठीक आहे, हे तर एलसीएम झाला. इकडे लक्ष द्या, हे जे आहे ना प्राइम फॅक्टरायझेशन मेथडने आपण कसं काढत आहोत ते बघा. ठीक आहे, दुसरा आहे 36. 36 चे फॅक्टर काय आहे? 3 इंटू 3 इंटू 2 इंटू 2. ठीक आहे, म्हणजे पहिली जे मेथड आपण बघून राहिलो एचसीएफ मध्ये ते आहे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. ठीक आहे, प्राइम फॅक्टरायझेशन आपण प्राइम फॅक्टर याचे फाइंड आउट केले. एचसीएफ मध्ये आपण काय करतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर मध्ये, म्हणजे याचा मिनिंग काय होते की मोठात मोठा फॅक्टर, या मोठात मोठा नंबर जो 24 न पण डिवाइड होणार आणि 36 न पण डिवाइड होणार. तर मोठ्यात मोठा नंबर कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो सांगा, तर तो आपल्याला इथे फाइंड आउट करणं पडते. ओके, तर चला, तर याच्यातनं काय करत असतो आपण, कॉमन घेत असतो. तर कॉमन कोणकोणते आहे बघा, लक्ष द्या, हे 2 आणि हे 2 ते येथे कॉमन घेतलं. ठीक आहे, मग हे 2 आणि हे दोन कॉमन घेतले. मग पुन्हा कॉमन कोणतं आहे, हे 3 आणि हे 3. ठीक आहे, म्हणजे किती झाले, 2 दुने 4, 4 तिरी 12. 12 असा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो जो 24 ला पण डिवाइड करतो आणि 36 ला पण डिवाइड करतो. म्हणजे काय, हा काय आहे, एचसीएफ, हायेस्ट कॉमन फॅक्टर. काय आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर. ठीक आहे, डाऊट मध्ये नको करा, मी तुम्हाला व्यवस्थित पुन्हापणे सांगतो. ठीक आहे, बघा आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड आउट करायचे आहे. हे दोन नंबर दिलेले आहे. पहिली मेथड आहे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. आपण हे प्राइम फॅक्टर काढले. ओके, एवढं कळलं. नंतर काय केलं आपण, प्राइम फॅक्टर काढल्यानंतर आपण इथे काय करत असतो, कॉमन घेत असतो. कॉमन कुठे गेला, हा जो आहे सी म्हणजेच कॉमन. तर जे जे कॉमन नंबर आहे तेच आपण लिहित असतो आणि तोच असा नंबर असतो जो 24 आणि 36 ला डिवाइड होऊ शकतो. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणत असतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे 12 असा नंबर आहे जो 24 ला आणि 36 ला डिवाइड होतो. एलसीएम मध्ये काय करत असतो, एलसीएम कडे लक्ष द्या. एलसीएम मध्ये पण आपण काय करत असतो, फॅक्टर फाइंड आउट करत असतो. मग त्यातल्या सगळ्यात पहिले कॉमन काढतो आणि जे अनकॉमन आहे, ठीक आहे, त्यांना मग सेपरेटली लिहून, म्हणजे त्यांना पण आपण इथे अरेंज करत असतो. इथे फक्त कॉमन घेत असतो. इथे कॉमन घेतल्यानंतर जे रिमेनिंग नंबर राहिले त्यांना पण आपण सोबत घेत असतो आणि सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करत असतो आणि अशा प्रकारे आपल्याला इथे एलसीएम भेटत असते. ओके, तर एलसीएम काढण्याची पद्धत तुम्हाला कळली. ठीक आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे एकदम. इथे काय करतो आपण, पहिले कॉमन काढतो आणि जे रिमेनिंग नंबर आहे सेपरेट मग त्याला पुट करतो आणि सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे 72. ठीक आहे, 72 असा म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल आहे. 72 असा नंबर आहे जो 24 आणि 36 ने भाग जातो. कोणता, 72. याच्या समोरची पुन्हा आपल्याला मल्टिपल
मिळू शकतात, पण हा काय लिस्ट कॉमन मल्टिपल आहे जो 24 आणि 36 ने भाग दिला म्हणजे याचाच भाग जातो. तर याला काय म्हणणार आपण लिस्ट कॉमन मल्टिपल. एवढं कळलं? तशाच प्रकारे एचसीएफ हायेस्ट कॉमन मल्टिपल मध्ये काय असते की 12 हा असा नंबर आहे जो 24 ला पण भागला जातो आणि 36 ला पण भागला जातो. पण याच्यात काय करत असतो आपण जनरली फॅक्टर फाइंड आउट करत असतो आणि जे सेम नंबर आहे या कॉमन नंबर आहे त्यांनाच लिहत असतो. जे एक्स्ट्रा वाचलेले नंबर आहे त्यांना आपण घेत नसते. जे एक्स्ट्रा वाचलेले जे नंबर आहे ते कुठे घेत असतो तर एलसीएम मध्ये घेत असतो. पण एचसीएफ मध्ये फक्त जो कॉमन नंबर आहे दोन नंबरमध्ये तोच आपण इथे घेत असतो, पुट करतो आणि अशा प्रकारे एचसीएफ आपण फाइंड आउट करतो. तर याला काय म्हणतो आपण प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. याला काय म्हणतो प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. चला लिहून घ्या सगळ्यांनी. तुम्हाला कळलं असेल डिफरन्स काय आहे एलसीएम म्हणजे लसावी आणि मसावीचा. ठीक आहे. चला एवढं लिहून घ्या तुम्ही. चला समोर जाऊया. आता आपण हे प्राइम फॅक्टरायझेशननी कशा प्रकारे एचसीएफ काढलं आणि एलसीएम काढलं हे आता बघितलं. आता फक्त आपण फोकस करणार आहोत एचसीएफ वर, कारण एलसीएम काढणं तर आपल्याला पडलं. आता एचसीएफ वर फोकस करणार आहोत. पहिली मेथड आपल्याला कळली की हे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड आहे म्हणून. आता दुसरी मेथड आपण काय करू, कोणती यूज करू, जस्ट टेक अ कॉमन. याच्यात पण कॉमनच काढलं, पण आता जे मेथड आहे अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करून याच्यातनं कॉमन काढण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. चला कॉमन जस्ट टेक जसं एक्झाम्पल आहे तुमच्या समोर. पहिलं एक्झाम्पल घेतो मी. आपल्याला एचसीएफ फाइंड आउट करायचं आहे. नंबर आहे 18, 24 आणि 36. 18, 24 आणि 36. चला तर इथे एचसीएफ कसा काय फाइंड आउट करू आपण मला सांगा. जस्ट टेक अ कॉमन या मेथडने आपल्याला एचसीएफ फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर इथे बघा, इथे कॉमन जसं 6च्या टेबलमध्ये हे तिन्ही नंबर येते. तर आपण इथे असे प्रकारे लिहू शकतो 6 तेरी 18, 6 चोक 24 आणि 6 6 36. ओके. चला तर याच्यात एचसीएफ मध्ये काय करत असतो जनरली जो कॉमन नंबर असतो तिन्ही नंबर मध्ये असा कोणता फॅक्टर आहे जो ह्या तिन्ही नंबर मध्ये येतो. तर 6 हा कॉमन नंबर आहे. इथे पण 6 आहे, इथे पण 6 आहे, इथे पण 6 आहे. तर मला सांगा याचा एचसीएफ किती होणार विद्यार्थी मित्रांनो. 6 होणार. किती होणार 6. फक्त आपल्याला जे बी जे आपण नंबरचा आपल्याला एचसीएफ काढायचा असतो त्याचे फॅक्टर पाडल्यानंतर जे कॉमन नंबर येतात त्यांचेच मल्टिप्लिकेशन करायचं आणि आपण एचसीएफ फाइंड आउट करायचा. ओके. ही आहे आपली जस्ट टेक अ कॉमन मेथड. ठीक आहे. पहिली प्राइम फॅक्टरायझेशन मेथड बघितली, दुसरी आपण जस्ट टेक अ कॉमन मेथड बघितली. ठीक आहे. दुसरा एक्झाम्पल लिहा पुन्हा. एचसीएफ तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. 96 त्यानंतर 120 आणि 192. ठीक आहे. इथे तुम्हाला एचसीएफ फाइंड आउट करायचे आहे. चला करा आणि सांगा पटकन याचा एचसीएफ किती होणार. ठीक आहे. चला इकडे लक्ष द्या. एक मिनिट. चला तर प्राइम फॅक्टरायझेशन मेथड झाली. आता आपण बघत आहोत जस्ट टेक अ कॉमन. जशा प्रकारे इथे आपण याचे फॅक्टर काढून कॉमन नंबर बघितला तशाच प्रकारे याचे फॅक्टर याला ब्रेक करून याच्यात कोणता कॉमन असा नंबर आहे तो आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. तोच त्याचा काय होणार एचसीएफ. तर मला सांगा 96. 24 चोक 96 होतात. 24 पंचे 120 होते आणि 24 आठे 192 होतात. ठीक आहे. तर मला सांगा इथे कॉमन नंबर कोणता आहे 24. इथे 24, इथे 24. त्याच्या एचसीएफ किती होणार विद्यार्थी मित्रांनो 24. म्हणजे किती होणार 24. इथे आपण 5, 4, 5 आणि 8 घेऊ शकतो का नाही. जर इथे पण 4 असते, इथे पण 4 असते तर आपण घेऊ शकलो असतो. इथे पण 5 असते आणि इथे पण 5 असते तर कॉमन नंबर आपण इथे घेऊ शकलो असतो. पण ह्या तिन्ही नंबर मध्ये कॉमन कोणता नंबर आहे म्हणजे कॉमन फॅक्टर कोणता आहे 24 24 24. म्हणून याचा एचसीएफ किती होणार 24. म्हणजे 24 असा नंबर आहे जो 96 मध्ये पण भागितला जाणार, 120 मध्ये पण आणि 192 मध्ये पण. ठीक आहे. चला आता आपण तिसरी मेथड बघणार आहोत फॅक्टर ऑफ डिफरन्स. तिसरी मेथड कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो फॅक्टर्स ऑफ डिफरन्स.
ओके. तर यामध्ये आपल्याला कोणाकोणाचे कसे फॅक्टर्स म्हणजे यामध्ये आपण काय करत असतो ते आपण इथे बघणार आहोत. हे सगळ्यांनी लिहून घेतलंय. त्याला एक वेळेस लिहून घ्या. मी स्क्रीनशॉट घेतो याचं. चला, इथे काय करणार आपण बघा. लक्ष द्या इथे सगळ्यांनी. फॅक्टर ऑफ डिफरन्स. इथे काय करत असतो की दोन फॅक्टर जसे मी नंबर घेतो की 1044 आणि दुसरा नंबर घेतला 1116. ठीक आहे. ओके. तर यामध्ये काय करत असतो फॅक्टर ऑफ डिफरन्स जसे ह्या दोन नंबरचा आपल्याला एचसीएफ फाइंड आउट करायचा आहे. तर याच्यात काय करत असतो आपण या दोन नंबरचा डिफरन्स घेत असतो. जसा डिफरन्स आहे 72. ओके. डिफरन्स आहे 72. चलो. विद्यार्थी मित्रांनो लाईन गेली होती त्याच्यामुळे आपल्याकडे थोडा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. चला आता कंटिन्यू करूया. तर फॅक्टर ऑफ डिफरन्स तर आपल्याला 1144 आणि 1116 याचा आपल्याला काय करायचा होता एचसीएफ फाइंड आउट करायचा होता. ठीक आहे. एचसीएफ म्हणजे मित्रांनो लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो एचसीएफ म्हणजे मसावी होते बरं. ठीक आहे. मसावी. चला लक्ष द्या सगळ्यांनी. तर आपल्याला 1044 अँड 1116 यांचा काय करायचं आपल्याला एचसीएफ फाइंड आउट करायचा. ओके. तर मी सगळ्यात पहिले काय केलं डिफरन्स काढला ह्या दोघांचा. ठीक आहे. आणि ह्या दोघांना आता ह्या दोघांचे आपण काय करू कॉमन फॅक्टर काढू. ठीक आहे. याचा डिफरन्स काढून आपल्याला कॉमन फॅक्टर काढायला खूप मदत होणार. ठीक आहे. म्हणून आपण हे मेथड घेत असतो. कशा प्रकारे घेत असतो लक्ष द्या इकडे. तर 9×8=72 होते विद्यार्थी मित्रांनो आणि हे 9 गुणिला 116 होतात. ठीक आहे. 9 गुणिला किती होते 116. त्याच्यात बघा 9 आणि 9 काय आहे कॉमन आहे तर मी इथे 9 कॉमन घेतले. पुन्हा कोणते कॉमन काढू शकतो का हो 4 दुने काय होत असतात 8 होतात आणि इथे 4 नी भाग दिला तर 4 दुने 8 आणि 3 4 36 म्हणजे 29. आता बघा कॉमन काय आहे हे 4 आणि हे 4 तर हे 4 आपण काय लिहू इथे लिहू. म्हणजे याचा आपल्याला एचसीएफ काय मिळाला विद्यार्थी मित्रांनो 36. किती मिळाला 36 म्हणजे 1044 आणि 1116 याचा आपल्याला एचसीएफ किती मिळाला 36. ठीक आहे. हा झाला फॅक्टर्स ऑफ डिफरन्स. आपण काय केला फॅक्टरचा काय केला इथे डिफरन्स फाइंड आउट केला. सगळ्यात पहिले डिफरन्स काढला आणि 144 आणि 72 याचे कॉमन फॅक्टर काढले. किती आले 9 आणि 4. ठीक आहे. जर नाही समजलं तर इकडे बघा 1044 याचे फॅक्टर आपल्याला काय काय मिळाले 9 गुणिला 4 गुणिला 29 आणि 72 याचे फॅक्टर आपल्याला काय मिळाले 9 गुणिला 4 गुणिला 2. त्याच्यात कॉमन कोणतं आहे 9 9 तर हे आपण 9 इथे घेतले. मग 4 आणि हे 4 काय केले इथे घेतले. नंतर आपल्याला एचसीएफ किती मिळाला 36. तर हे झाले ह्या कोणता मेथड आहे फॅक्टर ऑफ डिफरन्स. जर असे मोठे मोठे अंक राहिले एक तर त्याच्यातला कॉमन काढायचा या प्राइम फॅक्टर काढायचा. जर तसंही नाही बनत असेल लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आपल्याला तर सगळ्यात पहिले डिफरन्स काढून घ्यायचा आणि डिफरन्स काढल्यानंतर याच्यातनं कॉमन काढण्याचा प्रयत्न करायचा. तो लवकरात लवकर प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह होते. ठीक आहे. ओके. चला तर ही झाली फॅक्टर ऑफ डिफरन्स मेथड. ओके. आणखी एक मेथड आहे कॅन्सलेशन. आता याला जर आपण कॅन्सलेशन मेथडनी जर आपण सॉल्व्ह केलं तर कशा प्रकारे करू. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि सगळ्यांनी लिहून घ्या अगोदर. ठीक आहे. एक असते याच्यावरच बेस आपण कॅन्सलेशन मेथड बघूया. कॅन्सलेशन मेथड मध्ये काय करत असतो आपण त्याचं 1044 आणि दुसरा नंबर आहे 1512. ठीक आहे. असे मी दोन नंबर घेतो 1512. ठीक आहे. तर चला याचा आपण काय करू आता कॅन्सलेशन मेथडनी आपण म्हणजे हे जर चौथी मेथड जर बघायला गेलं आपण तर हा चौथी मेथड आहे कॅन्सलेशन. कॅन्सलेशन. ठीक आहे. कॅन्सलेशन मेथडने आपण याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आता याचा काय करायचं आपल्याला एचसीएफ फाइंड आउट करायचा. काय करायचं आहे एचसीएफ आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. तर सगळ्यात पहिले कॅन्सलेशन मेथड म्हणजे 4चा भाग जातो इथे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर किती 4 दुने 8 4 दुने 8 मग 2 4 पण 4 सकम 24 आणि 4 1 4. 4 ने भाग दिला याला तर आपल्याला किती मिळाला 261. त्या प्रकारे इथे 4 4 दिरी 12 आणि 4 दुने 8 8 आणि 10 तून 8 म्हणजे 3 आणि 32 832 तर 328. ठीक आहे. तर इथे सॉरी
3 चौक 12, 12 राहिले, 12 गेले तर इथे किती 31 राहिले ना. हा, मग 4 7 28, 28 राहिले. 28 मधून हे 2 आणि 1 3 32, 4 8 32 म्हणजे 378. ठीक आहे. जर आपण 4 ने भाग दिला तर आपण काय करत आहोत, इथे कॅन्सलेशन करत आहोत. 261 इथे आले, 368 सॉरी 78 इथे आले. ठीक आहे. 261 इथे आले, 378 इथे आले. आता याला पुन्हा कॅन्सलेशन करायचं आहे तर कशा प्रकारे करू? काही मेथड आहे बघा इथे. 6 आणि 2 8 आणि 1 9. हा, म्हणजे 9 नी याला भाग जाऊ शकतो. आणि इथे बघा 7 आणि 3 10 आणि 18. हा, 9 नी भाग जाऊ शकतो. तर किती होणार आहे? 9 9 त्रिक 9 त्रिक किती होणार? 9 त्रिक 27 होत आहे. म्हणजे 26 आहे. 9 दुने 18 घेऊ. ठीक आहे. 9 दुने 18 जर घेतले विद्यार्थी मित्रांनो, तर आता इथे किती वाचणार? 20. 20 मधून 18 गेले 2 आणि किती झाले हे? 20. 20 मधून 18 गेले 2 आणि हे किती होणार? 81. तर 9 9 81. तर हे 29 वेळे जाणार. त्याच प्रकारे इथे 9 चौक 36 आणि 1 9 दुने 18. ते इथे किती राहिले? 42. आता बघा इथे किती आहे? 29 आले आणि इथे किती आले? 42. ओके. आता हे झाले सगळं. आता आपण सगळ्यात पहिले काय केलं? सगळ्यात पहिले काय केलं? इथे 4 नी भाग दिला तर आपण इथे 4 लिहू. मग इथे 9 नी भाग दिला तर इथे आपण काय लिहू? 9 लिहू. म्हणजे इथे पण आपल्याला एलसीएम किती मिळाला? 36च मिळाला. पण इथे आपण काय केलं? कॅन्सलेशन मेथड यूज केलाय. ठीक आहे. सगळ्यात पहिले याला 4 ने भाग दिला म्हणजे 4 कॉमन आहे. 4 घेतले. मेन म्हणजे येऊन जाऊन आपल्याला तिथे कॉमनच काढायचं आहे. एससीएफ मध्ये आपल्याला काय करणं पडते? फक्त कॉमन नंबरच आपल्याला फाइंड आउट करणं पडते. इथे 4 ने भाग दिला तर आपल्याला काय मिळाले? 4. मग हे 2 संख्या मिळाली. इथे मग 9 ने भाग दिला तर इथे 29 आणि 42 मिळालं. म्हणजे याच्यातला कॉमन काय मिळालं आपल्याला? 9 आणि 4 9 36. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाला सॉल्व्ह करता येते. या दोघांचा डिफरन्स घेऊन पण आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढता येत होतं. ठीक आहे. तर हे झाले आपले एचसीएफ काढण्याची मेथड. एचसीएफ म्हणजे एचसीएफ ने आपण कशा प्रकारे म्हणजे कोणत्याही नंबरचा आपण कशा प्रकारे एचसीएफ काढू शकू. चाहे ते 2 नंबर दो, 3 नंबर दे या 4 नंबर दे, तर त्याचा एचसीएफ कसा प्रकारे फाइंड आउट करायचा ते आपण आज इथे बघितलेलं आहे. आणि त्याची हे किती मेथड आहे? 4. प्राइम फॅक्टरायझेशन, जस्ट टेक अ कॉमन, फॅक्टर्स ऑफ अ डिफरन्स आणि कॅन्सलेशन मेथड. ठीक आहे. मी एक एक दोन दोनच प्रॉब्लेम घेतला, पण आता नंबर ऑफ प्रॉब्लेम घेऊया आणि त्याच्यावरनं आपण एचसीएफ कसं फाइंड आउट करू ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. चला, सगळ्यात पहिले हे लिहून घ्या तुम्ही सगळ्यांनी. चला, तर या 4 मेथडने आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? एचसीएफ फाइंड आउट करायचं. आता आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम बघणार आहोत. थोडे बेसिक लेवल पासून प्रॉब्लेम घेऊ, फक्त एचसीएफ काढणार आहोत. मग थोडे हाय लेवलचे पण प्रॉब्लेम घेणार आहोत. ठीक आहे. तर हे 4 मेथड लक्षात ठेवा. एक तर प्राइम फॅक्टरायझेशन पण तुम्ही एचसीएफ काढू शकता. जस्ट एक कॉमन पण एचसीएफ काढू शकता आणि फॅक्टर्स ऑफ डिफरन्स पण तुम्ही एचसीएफ काढू शकता आणि कॅन्सलेशन मेथडने पण तुम्ही काय करू शकता? एचसीएफ काढू शकता. ओके. चला, तर सगळ्यात पहिले फाइंड एचसीएफ. 12 आणि 18चा एचसीएफ फाइंड आउट करून दाखवा. चला, पटकन फाइंड आउट करा 12 आणि 18चा एचसीएफ. ओके. ठीक आहे. आलं तुमचं? म्हणजे सोपी आहे. कसं करायचं बघा. आता 12 आणि 18, तर 12चे फॅक्टर काय काय आहे? 4 तेरी 12 आणि 18चे फॅक्टर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 9. 9 9 दुने 18. ओके. चला, जे कॉमन आहे ते आपण इथे घेण्याचा प्रयत्न या. असं न करता बघा, यालाच आणखी 12 आणि 18 यालाच अशा प्रकारे पण करता येते. साइन दुने 12 आणि साइन तेरी 18. याच्यात कॉमन कोणता आहे? 6 आहे. तर हा झाला याचा फॅक्टर. ओके. फॅक्टर म्हणजे हा झाला त्याचा एचसीएफ. ओके. पुन्हाच कशा प्रकारे करता येणार? हे झाले 3 गुणिला 3 आणि हे किती झाले? 2 गुणिला 2. चला, तर आता फॅक्टर काढा. इथे किती होणार? इंटू 3 इथे येणार आणि इथे इंटू 2 इथे येणार. जे कॉमन आहे त्याला काढा. 3 3 3 घेतले. ओके. मग हे 2 आणि हे 2 घेतले म्हणजे 3 दुने 6. बघा, फॅक्टर किती मिळाला आपल्याला? 6. अशा प्रकारे पण आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करता येऊ शकते. ओके. त्यानंतर आहे 20 आणि 25च्या एचसीएफ काढा. 20 आणि 25. चला, याच्या एचसीएफ काढा. ओके. याच्या एचसीएफ कसा निघणार सांगा पटकन. याच्या एचसीएफ कसं काढायचं सांगा. काय होणार हे विद्यार्थी मित्रांनो? याला ब्रेक करा. 4 पंचे 20 आणि हे 5 5 25. कॉमन काय आहे? हे 5 आणि हे 5. तर एचसीएफ किती निघणार विद्यार्थी मित्रांनो? 5. ओके. बघा, किती सोप्या पद्धतीने आपण एचसीएफ फाइंड आउट केला. कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन? ओके. पुन्हा समोर जाऊया. 40 आणि 50चा एचसीएफ काढा आता. कितीचा? 40 आणि 50चा. चला,
40 आणि 50चा काय करून दाखवा तुम्ही एचसीएफ फाइंड आउट करून दाखवा. ठीक आहे. ब्रेक करून एचसीएफ फाइंड आउट करून दाखवा. कशा प्रकारे आपण 40 आणि 50चा एचसीएफ फाइंड आउट करू. ओके. चला, तर याला कसं सॉल्व्ह करायचं. आता हे 0 0 आहे म्हणजे हा 10 आहे. आपण काय म्हणू शकतो याला 10 आहे की नाही. याला काय म्हणू शकतो, हे शेवटचे 0 0 गेला तर हे 10. आता उरलं काय विद्यार्थी मित्रांनो 4. तर हे 4 इथं 4 10 40 5 10 50. कॉमन कोणतं आहे 10. तर एचसीएफ किती निघणार 10. ठीक आहे. एचसीएफ किती निघणार विद्यार्थी मित्रांनो 10. ओके. चला, कोणाला काही डाऊट काही कन्फ्युजन. अगदी सोपे प्रश्न आहे. त्यानंतर मला आता हे लिहून घ्या तुम्ही सगळ्यांनी. रफ करतो मी याला. चला, मला आता 230 आणि 40 230 आणि 400 चा मसावी काढा. 230 आणि 400 चा मसावी. या HCF फाइंड आउट करा. ठीक आहे. चला, कसं फाइंड आउट करू काढा पटकन. तर याच्यात पण बघा विद्यार्थी मित्रांनो काय होणार. हा 0 आहे आणि हा 0 आहे म्हणजे शेवटचे हे 10 आहे. आपण हे 10 वेगळे काढून घेतले. इथे किती वाटले 23 आणि इथे किती वाचले विद्यार्थी मित्रांनो 40. पण बघा 23 आणि 40 मध्ये काही कॉमन आहे का नाही. पण इथे आपल्याला फक्त 10 कॉमन दिसून राहिले. म्हणजे आपण इथे किती घेऊ 10. म्हणजे मसावी किंवा एचसीएफ किती निघणार याचा वाला 10. किती निघणार विद्यार्थी मित्रांनो 10. ठीक आहे. कोणाला काही कन्फ्युजन, कोणाला काही डाऊट. अगदी सोप्या पद्धतीने आपण एचसीएफ कसं काढायचं ते आपण शिकून राहिलोय. काही नाही, जे कॉमन नंबर आहे फक्त त्यालाच एचसीएफ काढत आहोत. सगळ्यात पहिले त्याचे फॅक्टर काढून राहिलो. हे त्याला ब्रेक करून राहिलो आपण. ठीक आहे. ब्रेक करून राहिलो. या प्राइम फॅक्टर काढून राहिलो. त्याचा कॉमन नंबर बघून राहिलो. दोन्ही नंबर मध्ये आपल्याला जो कॉमन नंबर भेटत आहे, एक तर सिंगल भेटेल तर सिंगल लिहू. अगर 2-3 कॉमन नंबर जर आपल्याला मिळते त्याचे मल्टिप्लिकेशन करून आपण एचसीएफ काढून राहिलो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथे एचसीएफ काढण्याचा प्रयत्न करून राहिलो, जे की आपण सक्सेसफुल झालेलो आहोत. आपण इथे एचसीएफ चांगल्या प्रकारे काढलेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला याचा स्क्रीनशॉट. ओके. चला, आता तुम्ही मला याचा एचसीएफ काढून दाखवा विद्यार्थ्यांनो. या नंबरचा 1225. ओके. आणि 2349. 2349. चला, याचा मला तुम्ही एचसीएफ काढून दाखवा म्हणजे मसावी काढून दाखवा. ठीक आहे. मसावी हा वी छोटा असतो. पटकन या नंबरचा तुम्ही मला मसावी काढून दाखवा, एचसीएफ काढून दाखवा. ठीक आहे. याला आपण कॅन्सलेशन मेथडने पण सॉल्व्ह करू शकतो आणि फॅक्टराइज आपलं काय म्हणते जस्ट एक कॉमन मेथडने पण सॉल्व्ह करू शकतो. या प्राइम फॅक्टर काढून मग नंबर्स एक आहे जो याचे प्राइम फॅक्टर लिहायचे, याचे प्राइम फॅक्टर लिहायचे आणि कॉमन नंबर काढायचे. अशा प्रकारे पण काढू शकतो. पण सगळ्यात शॉर्टकट आणि शॉर्टेस्ट व्ह्यू याचा कोणता राहणार, शॉर्टकट ट्रिक्स कोणता राहणार जर एचसीएफ फाइंड आउट करायचं आहे तर आपली चौथी मेथड म्हणजे फॅक्टर ऑफ डिफरन्स. काय करायचं आपण तिसरी मेथड फॅक्टर ऑफ डिफरन्स घेऊया. ठीक आहे. तर याचा काय घेऊ आपण सगळ्यात पहिले डिफरन्स घेऊया. ठीक आहे. ओके. सांगा 2349 मधून 1225 काढायचे. तर 9तून 5 गेले किती राहिले विद्यार्थी मित्रांनो 4. 4तून 2 गेले 2 राहिले. 3तून 2 गेला 1 राहिला आणि 2तून 1 गेला 1 राहिला. ओके. ओके. तर आपल्याला आता हे किती हे 2 नंबर मिळाले. ठीक आहे. आता याचे आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, याचे लागेच तर आपण पुन्हा याचा डिफरन्स घेऊ. ठीक आहे. आता बघा इथे आपण डायरेक्ट डिफरन्स घेऊ शकू, पण मी इथे लिहितो. आता काय काय लिहू इथे मी 1225 आणि 1124 असे आपल्याला काय मिळाले 2 नंबर. पहिले तर याचा डिफरन्स लिहिला, मग आता याचा डिफरन्स लिहून काढणार आपण. चला ठीक आहे. चला आता डिफरन्स काढा. आता 1225 मधून 1124 काढा. 5तून 4 गेला 1 राहिला. 2तून 2 गेले 0 राहिला. 2तून 1 गेला 1 राहिला आणि 1तून 1 गेला 0 राहिला. कुठे रॉंग आलाय का? 9तून 5 गेले 4 राहिले.
4तून 2 गेले 2 राहिले, 3तून 2 गेला 1 राहिला, 2तून 1 गेला 1 राहिला. ठीक आहे. 1124. 5तून 4 गेले 1 राहिले, 2तून 2 गेले 0 राहिला आणि 12तून 11 गेले 1 म्हणजे हे किती राहिले 101. ओके. चला इथपर्यंत तर आपण आलो. अच्छा ठीक आहे. इथे थोडी गडबड होऊन जाणार आपलीवाली, तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. हा नंबर मी चुकीचा लिहिला. 1215 आहे. 1215 आहे. ठीक आहे. चला 1215 आहे. आता व्यवस्थित करूया याला आपण. 9तून 5 गेले 4 राहिले, 4तून 1 गेला 3 राहिले. ओके. आणि 3तून 2 गेला 1 राहिला, 2तून 1 गेला 1 राहिला. ओके. आता आपल्याला हे दोन नंबर मिळाले. आता या दोन नंबरला आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, कंपेअर करणार आहोत. 1134 1134. ओके. आता याचा आपण डिफरन्स काढणार आहोत. 1225 मधून 1134 काढा. 5तून 4 गेले 1 राहिला, 10तून 3 गेले 7 आणि 2 9 राहिले. सॉरी हे किती 1 राहिला, 10तून 3 गेले 7 8 आणि 1 9. बरोबर आहे. इथे किती असायला पाहिजे आपलेवाले 9 असायला पाहिजे. ठीक आहे. पण इथे आपण चेंज केला तर हा पण नंबर आपल्याला 1215 घेणं पडेल. ठीक आहे. एक नंबर काय वेगळा घेतला तर त्याच्यामुळे एवढी मोठी गडबड झाली होती. ठीक आहे. पण मी व्यवस्थित प्रकारे तुम्हाला शेवटी आणखी छान प्रकारे समजून सांगणार. ठीक आहे. चला 1215. आता याच्यातनं आपल्याला ही नंबर मायनस करायचा. 5तून 4 गेले 1 राहिला, 10तून 3 गेले 7 आणि 1 8 राहिले. हातचा परत 12तून 12 गेले 0 राहिले. म्हणजे आता काय काय मिळालं आपल्याला सगळ्यात पहिले हे. ठीक आहे. या दोन नंबर, आता हे दोन नंबर आपल्याला मिळाला. आता कोणते कोणते दोन नंबर मिळाले ते लिहून घ्या. 1215 आणि 81. तुम्ही डायरेक्ट इच्छा इथे पण सॉल्व्ह करू शकता, पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावं म्हणून एक एक पद्धत एक स्टेप घेऊन तुम्हाला इथे समजून सांगून राहिलो. ठीक आहे. आता बघा आपल्याकडे किती नंबर, दोन नंबर मिळाले. आता याचाच 81चाच मिनिंग काय होतो 9 गुणिला 9. ठीक आहे. 81चाच मिनिंग काय होतो 9 गुणिला 9. तर असा कोणता 9 फॅक्टर असेल या 9 नंबर असेल याच्या कोणता 9 मल्टिपल असेल जो 1 to 1 नी तर भाग जात असेलच. ठीक आहे. तेव्हाच आपल्याला फॅक्टर काढायला दिलंय ना, एचसीएफ काढायला दिलेला आहे. चला ठीक आहे. तर कम्पेअर करून बघू. 1215 ने 9चा भाग जातो का, तर 9 1 9 हे 15 राहिले, 10तून 9 गेले 1 आणि 2 7 राहिले, हातचा परत 0. 9 5 45 9 सख 54, 9 7 63, 9 सख 54. हे 5, 10तून 4 गेले 6 आणि 1, 10तून 4 गेले 6 आणि 1 7 राहिले, हातचा परत. इथे पण पुन्हा गडबड होऊन राहिली. ठीक आहे. चला आता या दोन नंबरचा आपण काय करू, एचसीएफ फाइंड आउट करू. कोणते दोन नंबर लक्ष द्या सगळ्यांनी. एक आहे 12 से 15. ठीक आहे. 12 से 15 आणि दुसरा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो 2349. चला ह्या दोघांचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एचसीएफ फाइंड आउट करायचं आहे. चला लवकरात लवकर एचसीएफ फाइंड आउट करून दाखवा. एचसीएफ 12 से 15 2349 कसं फाइंड आउट करू. ठीक आहे. तर याचा एक तर आपण कॉमन डिफरन्स काढून याचे प्राइम फॅक्टर काढून मग त्याला कॉमन नंबर काढून आपल्याला एचसीएफ फाइंड आउट करता येते. या आपली तिसरी मेथड कोणती होती, फॅक्टर ऑफ डिफरन्स. तर फॅक्टर ऑफ डिफरन्सने काढण्याचा प्रयत्न करूया आपण. ह्या दोघां नंबरचा डिफरन्स काढूया. ठीक आहे. 2349 मधून 1215 मायनस करूया. 9तून 5 गेले 4 राहिले, 4तून 1 गेला किती राहिले 3 राहिले, 3तून 2 गेले 1 राहिले आणि 2तून 1 गेला 1 राहिला म्हणजे 1134. ओके. चला तर म्हणजे आता काय झालं याचं काम झालं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता आपल्याकडे कोणते दोन नंबर मिळाले आपल्याला, आपल्याला हे दोन नंबर मिळाले 1215 आणि 1134. ओके. आता काय करायचं आपण, ह्या दोघांचा आपण डिफरन्स घेऊया. आता हे डिफरन्स घेऊया एकदम शेवटपर्यंत येऊया आपण. डिफरन्स घेऊया. 5तून 4 गेले 1 राहिला, 10तून 3 गेले 7 ने 1 8 राहिले, हातचा परत 12तून 12 गेले 0 म्हणजे 81. आता याचा पण रोल खाल संपला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि आपल्याला आणखी दोन नंबर मिळाले. कोणते दोन नंबर मिळाले, 12 15 आणि हे 81. ठीक आहे. आता बघा, आता इकडे लक्ष द्या, याचा आपल्याला डिफरन्स काढायची आवश्यकता नाही. याचे फॅक्टर आपल्याला माहित आहे. 9 9 काय होते 81 होते. तर आता समजा 9 9 81 होते, तर याच्यामध्ये पण तर कोणता एक 9 याचा
हा 9 टाइम्स कोणाचा मल्टिपल होत असेल तर याला पण 9 नी भाग देऊन बघायचं. बघा हे लॉजिकली कसं समजायचं, 9 9 81 होते ते याच्यातला कोणता नाही कोणता एक नंबर तर असेल जो की याला डिवाइड करत असेल आणि 100% तेव्हाच आपल्याला एस-सी-एफ कळायला सांगितलंय. ठीक आहे. चला 12 15 ला 9 नी भागून बघा. कोणता आपल्याला त्याचा मल्टिपल फॅक्टर मिळतो का तर 9च्या रेंज मधला. 9 1 9. 10 तून 9 गेले 1 अन् 2 3 राहिले हातचा परत 0. 9 त्रिक 27. हे 5 राहिले 10 तून 7 गेले 3 आणि 1 4 राहिले हातचा परत 0. 9 5 45 आणि 0. म्हणजे हे किती आहे विद्यार्थी 9 गुणिला 135 आहे. पुन्हा त्याला कसं लिहिता येते 9 गुणिला 15 9 135. आता बघा कॉमन कोण कोण आहे हा 9 आणि हा 9 कॉमन आहे ते इथे लिहिला. पुन्हा हा 9 आणि हा 9 कॉमन आहे ते इथे लिहिला. म्हणजे 9 9 81. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एस-सी-एफ किती होऊन राहिला सांगा पटकन. एस-सी-एफ किती होऊन राहिला या दोघांचा 81. ठीक आहे. बघा आपण इथे काय केलं आपण इथे फॅक्टर नाही पाडले काही नाही पाडलं फक्त आपण डिफरन्स घेऊन आपण फॅक्टर एस-सी-एफ काढण्याचा प्रयत्न केला. ह्या दोघांचा डिफरन्स घेतला मग याचा काम झालं. मग ह्या दोघांचा डिफरन्स घेतला. ठीक आहे. 81 आपल्याला मिळाले आणि 81 काय असते विद्यार्थी मित्रांनो 9 गुणिला 9. म्हणजेच हा याच्यामध्ये कोणता तरी 9 मल्टिपल तर असणारच. म्हणून मी 9 नी भाग देऊन बघितला आणि 9 गुणिला 135 एवढे होत होते आणि हे 15 9 135 होतात. तर मग याच्यातले आपण कॉमन मल्टिपल बघितले. ठीक आहे. चला लिहून घ्या. असे दोन मोठे मोठे डिजिट मिळाले आपल्याला. आता एस-सी-एफ अशाच प्रकारे सॉल्व्ह करण्याचा या काढण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. चला लिहून घ्या सगळ्यांनी. चला आणखी काही नंबर आहे ज्याचे एस-सी-एफ तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. अठरा आणि 24. 18 आणि 24 याचा एस-सी-एफ फाइंड आउट करा. सांगा किती होणार 18 आणि 24 चा. काय होणार विद्यार्थी मित्रांनो साइन तेरी 18 6 चोक 24. 6 6 कॉमन आहे. ते एस-सी-एफ किती निघाला याच्यावाला 6 निघाला. ठीक आहे. एच-सी-एफ किती निघाला विद्यार्थी मित्रांनो 6. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा पुन्हा. 24 32 आणि 36. 24 32 आणि 36. चला याचा एस-सी-एफ फाइंड आउट करा. काय येणार याचा एस-सी-एफ सांगा लवकरात लवकर. 24 32 आणि 36 चा काय येणार. चला जर बघितलं गेलं तर हे 8 त्रिक 24 होणार. 8 चो 32 होणार आणि 9 चो 36 होणार. ओके. ठीक आहे. यालाच मी काय करतो 4 दुने 8 लिहितो आणि याला पण मी 4 दुने 8 लिहितो. ठीक आहे. चला म्हणजे 4 दुने 8 म्हणजे हा गेला 4 दुने 8 हा गेला. ठीक आहे. इथं हे एवढे बाकी राहिले. आता कॉमन फॅक्टर काढा. यालाच मी काय करतो 3 गुणिला 3 पण लिहितो. तर इथे हे आता कॉमन याच्यातले काढणं सुरू करू आपण. हे 4 इथले घेऊ हे 4 इथले घेऊ आणि हे 4 इथले घेऊ म्हणजे हा 4 कॉमन काढला आपण. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर आणखी बघा कोणकोणते कॉमन काढू शकतो आपण. 4 झाले. हे 3. आता कोणता कॉमन दिसून राहिला का विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. कोणता कॉमन दिसून राहिला का नाही. तर 4 काय झाला याचा एस-सी-एफ झाला. हा 4 काय झाला विद्यार्थी मित्रांनो एस-सी-एफ झाला. ठीक आहे. तर 24 32 आणि 36 चा काय झाला हा 4 एस-सी-एफ झाला. हाच एक मोठात मोठा नंबर आहे जो हा चारही नंबरला डिवाइड करू शकतो. ओके. पुढचा प्रश्न लिहा. 18 24 आणि 36. चला याचा काढलाच असेल एक वेळेस पुन्हा काढा. 18 24 आणि 36 त्याच्या एस-सी-एफ काढून दाखवा. मसावी काढा याचा एस-सी-एफ. 18 24 साइन तेरी 18 6 चो 24 आणि 6 6 36. तर बघा ह्या 6 इथे कॉमन आहे सगळ्या याच्यात. तर एस-सी-एफ किती मिळणार आपल्याला 6. ठीक आहे.
कारण कॉमन मग 3 तर कुठे दिसून नाही राहिला, 4 पण याच्यात नाही दिसून राहिला, 6 पण कॉमन कुठे नाही दिसून राहिला. फक्त पहिल्यांदा 6 कॉमन आला ते आपण लिहून घेतले. तर एस-एफ किती होणार? 6 होणार. ठीक आहे. चला. त्यानंतरचा एस-एफ काढा पुन्हा. 85, 119, 153. 85, 119, 153. चला. याचा एस-एफ काढा. 85, 119, 153. याचा एस-एफ काढा. काय होणार? 17 पाचे 85, 17 सात 119, 17 9 153. बघा 17 तिन्ही याच्यात कॉमन आहे, तर एस-एफ किती होणार? 17. बघा किती पटकन आपण एस-एफ फाइंड आउट केलं. ओके. आणि टेबल तुम्हाला ऍटलीस्ट 25 पर्यंत तोंडपाठ असायला हवे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर एस-एफ इथे फाइंड आउट करू शकणार. पुढचा प्रश्न घ्या पुन्हा. ओके. चला पुढचा प्रश्न घ्या. 70, 98 आणि 154. 70, 98 आणि 154. चला. 70, 98 आणि 154 याचा एस-एफ फाइंड आउट करून दाखव. ठीक आहे. चला. जर आपण खुल्या डोळ्यांनी बघितलं तर बघा आपल्याला 14 पंचे 70 मिळते. किती मिळते? 14 पंचे 70, 14 सात 98. आणि हे काय विद्यार्थी मित्रांनो? 14 एक 14 आणि 14 एक 14 म्हणजे 11. ठीक आहे. होते ना 1 4 आणि 5 154. तर आता इथे बघा हा कॉमन आहे, हा कॉमन आहे, हा कॉमन आहे, म्हणजे एस-एफ किती मिळणार? 14 मिळणार. बघा का म्हणते पाळे तोंडावर जर पाठ असले ना तर आपण लवकरात लवकर एलसीएम का एससी पण आपण फाइंड आउट करू शकतो. ओके. कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन? चला पुढचा प्रश्न बघा पुन्हा. आता हे 4 नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो. या 4 नंबरचा एसएफ फाइंड आउट करून दाखवा तुम्ही. 72, 108, 72, 108, 135 आणि दुसरा आहे 180. ठीक आहे. हे 4 नंबर आहे आणि या 4 नंबरचा तुम्हाला काय फाइंड आउट करायचा? एसएफ फाइंड आउट करायचा. ठीक आहे. चला फाइंड आउट करून दाखवा. कशा प्रकारे तुम्ही फाइंड आउट करणार? चला झाला तुमचा? ओके. ठीक आहे. चला लक्ष द्या. आपण याला लिहू शकतो 12 72, 12 108, 15 135 आणि 20 180. 18 पंच आणखी 12 8 9 72 याला आपण असं बी लिहू शकतो 8 9 72. ओके. बघा आता 9 9 9 9 सगळ्या ठिकाणी काय 9 9 काय आहे विद्यार्थी मित्रांनो? कॉमन आहे. तर मी 9 इथे लिहून घेतो. ठीक आहे. इथे हे 9 हे 9 आणि हे 9 आणि हे 9. आता बघा इथे 4 दुनी 8 होते, 4 तिरी 12 होतात, पण 3 3 पाचे 15 होतात, त्याच्यात 4 नाही येऊन राहिले. 4 पंचे 20 इथे 4 येते. ठीक आहे. म्हणजे 4 इथे येते, इथे येते, पण इथे बी येते, पण इथे 4 कॉमन नाही होणार आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येणार फक्त 9 असा नंबर आहे जो ह्या तिन्ही नंबरला काय होणार? डिवाइड होणार. म्हणजे एसएफ काय निघणार विद्यार्थी मित्रांनो? याचा 9 निघणार. ठीक आहे. जरी मी फास्ट जात असेल तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून व्यवस्थितरित्या प्रश्नाचं उत्तर काढा आणि मग माझ्या प्रश्नाच्या उत्तर सोबत काय करा? कम्पेअर करा. ओके. तर याचा जो एसएफ आहे किती होणार? 9 होणार. जर तुम्हाला जर वाटत असेल की सर याचे आणखी होऊ शकते तर फॅक्टर काढा मग. 4 दुने 8, 4 तिरी 12, 3 पाचे 15, 4 पंचे 20 आणि बघा त्याच्यात कोणता नंबर ह्या चारही डिजिट मध्ये सेम कॉमन येतो का तो, आणि मग तो लिहून बघा. पण असा कोणताच नंबर इथे आहे नाही. तर याचा एसएफ काय होणार? फक्त 9. म्हणजे 9 असा नंबर आहे जो ह्या चारही नंबरला काय करतो? डिवाइड करतो. ओके. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला या नंबरचा आता काढून दाखवा तुम्ही. 90, 135, 235,
आणि 360 याच्या एचसीएफ तुम्ही फाइंड आउट करून दाखवा लवकरात लवकर. ठीक आहे. चला हायेस्ट कॉमन फॅक्टर तुम्हाला इथे फाइंड आउट करायचे 90, 135, 235 आणि 360. चला इथे आपण म्हणू शकतो 9 10 90 होऊ शकते का? हो 9 10 90. हे 15 9 135 होतात. किती होतात? 15 9 काय होतात विद्यार्थी मित्रांनो? 135 होतात. आता याचा 5 नी भाग देऊन बघा. 5 चोक 20 आणि 5 चोक 20. ठीक आहे. 5 नी जर भाग दिला तर 5 चोक 20 आणि 5 7 35 आता 47 झालं. म्हणजे 5 5 यायला पाहिजे आणि हे किती येणार विद्यार्थी मित्रांनो? 5 नी यालाच पुन्हा भाग देऊन बघू. 5 7 35 आणि 5 दुने 10. ठीक आहे. आणि 10 शून्य हाचा एक 5 7 35 ने 1 36. म्हणजे मला इथनं बी 5 काढणं पडेल. 5 तेरी 15 आणि हे काय होणार? 5 दुने 10. ठीक आहे. आता बघा कॉमन कोणता नंबर दिसून राहिला तुम्हाला? जो कॉमन नंबर दिसत आहे त्याला वेगळं काढण्याचा प्रयत्न करा. हा 5 इथे कॉमन आहे. इथनं हा 5 कॉमन आहे. इथनं हा 5 कॉमन आहे. इथनं हा 5 कॉमन आहे. म्हणजे एचसीएफ किती होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? 5. पण बघा आणखी दुसरा काही कॉमन निघतो का? 9 इथे, 9 इथे, 9 तर इकडे 8 9 72 पण 47 तर आपला काय प्राइम नंबर आहे. त्याच्यात भागच नाही जात. तर म्हणजे 5च आपला काय होणार? एचसीएफ. तर एचसीएफ काय होणार विद्यार्थी मित्रांनो? इथे 5 होणार. ओके. ठीक आहे. कळलं? एचसीएफ किती मिळाला आपल्याला इथे? 5 मिळाला. चला सगळ्यांनी लिहून घ्या. सगळ्यात पहिले हे जेवढे पण प्रॉब्लेम झाले व्यवस्थित प्रकारे आणि त्यांना समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. जर मी तुम्हाला म्हणेल विद्यार्थी मित्रांनो की चला 8 आणि 9चा एचसीएफ फाइंड आउट करून दाखवा. तर काय होणार? त्याचा एचसीएफ किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 1 होणार. कसा होणार 1 बघा. 8चा मीनिंगच काय होतो? 8 1 8 आणि 9चा मीनिंग काय होतं? 9 1 9. कॉमन काय 1 आहे म्हणून याचा एचसीएफ काय होणार? 1 होणार. जर मी तुम्हाला म्हणणार की चला 17 आणि 47 याचा एचसीएफ फाइंड आउट करा. तर काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 17 गुणिला 1 आणि 47 गुणिला 1 म्हणजे याचा पण एचसीएफ किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला 1. हे लक्षात ठेवा. या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात नाही राहत. ठीक आहे. ह्या कामी पडते. जसं आणखी म्हणून राहिलो की 7 आणि 9 याचा एचसीएफ फाइंड आउट करा. तर याचा पण एचसीएफ किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो? याचा पण एचसीएफ आपल्याला 1च मिळणार. ठीक आहे. ओके. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असणं पुष्कळ जरुरी आहे. चला तर आजच्या सेशनमध्ये आपण एवढंच ठेवूया. कारण एचसीएफ कसा फाइंड आउट करायचा हे तुम्हाला सगळ्यात पहिले समजणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला एचसीएफ कसं काढता आलं, म्हणजे एचसीएफ कसं काढायचं हे कसं काढता म्हणजे एचसीएफ कसं काढायचं आहे हे तुम्हाला समजलं, म्हणजे एचसीएफ काढता आला, की एचसीएफ आधारित कोणते पण प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकणार. तर पुढच्या सेशनमध्ये आपण एचसीएफ वरच आधारित काही वर्डिंग प्रॉब्लेम घेणार आहोत आणि त्यानंतर आपण मिक्स प्रॉब्लेम घेऊ एलसीएम आणि एचसीएफचे, जे एलसीएम आणि एचसीएफ मिक्स करून आपल्याला परीक्षेमध्ये पण विचारले जातात. ठीक आहे. तर आजचा हा सेशन एवढाच होता. आपल्याला एचसीएफ कसं फाइंड आउट करायचं, मसावी कसा फाइंड आउट करायचा हे आपल्याला इथे बघायचं होतं आणि आपण या 4 पद्धतीने आपण एचसीएफ कसा फाइंड आउट करायचा हे आपण इथे बघितलेलं आहे. ओके. 4 मेथड कोणकोणते? एक आहे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. ठीक आहे. दुसरी आहे जस्ट एक कॉमन काढून. तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो आपले फॅक्टर ऑफ डिफरन्स आणि चौथा आहे कॅन्सलेशन मेथड. ठीक आहे. तर चौथा कॅन्सलेशन मेथड, तिसरा कोणता आहे? फॅक्टर ऑफ डिफरन्स, दुसरा आहे जस्ट एक कॉमन आणि पहिला आहे प्राइम फॅक्टरायझेशन. तर या 4 मेथडनी आपण एचसीएफ कसं फाइंड आउट करायचं ते आपण इथे बघितलेलं आहे आणि या मेथडनीच आपण कोणता पण वर्डिंग प्रॉब्लेम असला त्याला या एचसीएफच्या मेथडनीच आपण जशा प्रकारे आज एचसीएफ काढणे शिकलो त्या मेथडनीच आपण एचसीएफ काढून त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे परीक्षेमध्ये पण. ठीक आहे. या कोणी सांगितलं तरी पण. तर अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही बीडीएस अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडत असेल व्हिडिओ तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि हो फक्त सबस्क्राईब करून चालणार नाही तर बेल आयकॉनला पण क्लिक करा. त्याने काय होणार की मी डेली तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत असतो तर ते लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचून जाणार. ठीक आहे. तर त्याकरिता तुम्ही व्हिडिओला लाईक तर करायचंच आहे, पण जो कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला हिट करायचं. ठीक आहे.
आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये एससीएफ आणि एलसीएमच आपण तिथे बघूया आणि एससीएफ आणि एलसीएम वर आधारित जे प्रश्न आहे एससीएफ मोस्टली एससीएफ वर आधारित ते आपण बघणार आहोत आणि त्यानंतर जे मिसलेनियस क्वेश्चन आहे जे एससीएफ विथ एलसीएम मिक्स करून येतात ते आपण सगळ्याचे सगळे प्रश्न आपण पुढच्या सेशनमध्ये तर घेणारच आहोत. ठीक आहे. तर तोपर्यंत जेवढे पण मी व्हिडिओज आपले एससीएफ वर बनवले आणि आपल्या फाउंडेशन बॅच मध्ये जेवढे पण व्हिडिओ बनवले आहे सगळ्याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामुळे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार आणि कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर काय होणार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परीक्षेत अगदी म्हणजे जे परीक्षेत तुमचे जे आतापर्यंत तुम्हाला जे भीती वाटत होती मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ते पूर्णची पूर्ण भीती नाहीशी होणार, कारण आपण प्रत्येक प्रश्न अगदी एकदम बेसिक पासून तर स्टेप बाय स्टेप प्रत्येक प्रश्न सांगत असतो आणि सोडवत असतो आणि कोणती बी स्टेप मिस झाली तर त्याला पुन्हा एक्सप्लेन करून सांगण्याची इथे पद्धत असते. आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटते तुम्हाला तर प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये लिहत चला. त्याच्यामुळे काय होते मला एक मोटिवेशन मिळते आणि चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवण्याचे मला काय एक मोटिवेट होऊन आणखी एक उत्साह निर्माण होते की नाही विद्यार्थी सपोर्ट देऊन राहिले तर आपल्याला पण विद्यार्थ्याच्या सपोर्टमध्ये असायला हवं. ठीक आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत एससीएफ आणि एलसीएम या टॉपिकवर. तोपर्यंत धन्यवाद.